सर, मला 7वा महिना सुरू आहे आणि रिसेंटली GTT नावाची जी टेस्ट केली त्याच्यामध्ये माझ्या शुगर्स वाढलेल्या आल्या आहे. तर याच्यामध्ये बाळाला काही कॉम्प्लिकेशन्स तर होणार नाही ना? हे बघ, तुला 7वा महिना आहे आणि तुझे शुगर्स वाढल्यात. दिस इज नॉट गुड थिंग. कारण की प्रेग्नन्सीमध्ये शुगर वाढली नाही पाहिजे. बऱ्याच वेळा प्रेग्नन्सीमध्ये स्त्रियांची शुगर वाढते, त्याला आम्ही जस्टेशनल डायबिटीज म्हणतो. म्हणजे हा फक्त गर्भधारणेत होणारा डायबिटीस आहे. इतर वेळेस तुमची शुगर्स पुन्हा नॉर्मल येतील, परंतु आता जेव्हापर्यंत बाळ तुझ्या पोटात आहे तोपर्यंत शुगर्स वाढलेले असतील. आणि तुझा दुसरा प्रश्न की याचे काही कॉम्प्लिकेशन्स, तर नक्कीच डेफिनेटली याचे कॉम्प्लिकेशन्स तुला आणि बाळाला दोघांना होऊ शकतात. बाळाला बाळाचं वेट जास्त वाढू शकतं, कारण की तुझं जर प्रेग्नन्सी 30 वीक्सची असेल तर बाळ 33-34 वीक्स होऊ शकतं. त्यानंतर बाळाभोवतीचं पाणी वाढू शकतं आणि इतर अनेक कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. त्यामुळे शुगर ही मेंटेन करणं खूप खूप गरजेचे आहे. मग ही आता डिटेक्ट झालेली शुगर म्हणजे मला डायबिटीज झाला आहे आणि तो आयुष्यभर राहील का? नाही, तुला डायबिटीस झालेला हा फक्त तात्पुरता झालेला आहे, म्हणून त्याला जस्टेशनल डायबिटीस म्हणतात. म्हणजे जोपर्यंत गर्भधारणा आहे तोपर्यंत डायबिटीस. जशी तू डिलिव्हर होशील, जसं तुझं बाळ होईल, हळूहळू तुझी शुगर नॉर्मल होऊन जाईल. परंतु शक्यता आहे की तुला पुढे डायबिटीस होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुला पुढे काळजी घ्यावी लागेल. मग मला आता जर शुगर डिटेक्ट झाली आहे तर माझ्या बाळाला पण पुढे जाऊन शुगर होईल का? नाही, बाळाला शुगर होईल असं मुळीच नाहीये. परंतु जेनेटिकली जर तुला जस्टेशनल डायबिटीस झालेला आहे, तुझ्या आईवडिलांना जर शुगर असेल, तर ऑब्व्हियसली युअर बेबी इज ऑल्सो प्रोन फॉर डायबिटीस इन हिज ॲडल्टहुड. त्यामुळे ही काळजी आत्तापासूनच आपल्याला घ्यावी लागेल. त्यामुळे शुगर्स आत्ता नॉर्मल आणणं खूप खूप गरजेचं आहे.